पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 13 मराठी. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 13. करिन्थकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 13. येणाऱ्या भेटीकरता आत्मिक तयारी करण्यासंबंधी केलेले इशारे. येणाऱ्या भेटीकरता आत्मिक तयारी करण्यासंबंधी केलेले इशारे. ही माझी तुम्हाकडे येण्याची तिसरी खेप. दोघा अगर तिघा साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक गोष्ट ठरते. ज्यांनी पूर्वी पाप केले त्यास व दुसऱ्या सर्वांस मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्याने तुम्हाजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगतो की मी फिरून आलो तर गय करणार नाही. ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच. तो तुम्हा संबंधाने शक्तिहीन नाही तर तुम्हामध्ये शक्तिमान आहे. त्यास अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो परमेश्वराच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्यामध्ये शक्तिहीन आहोत तरी परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याचबरोबर तुम्हाबाबत जिवंत असे राहू. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना नाही तर तुम्ही कसोटीस उतरलेले नाही. कसोटीस न उतरलेले असे आम्ही नाही हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. आम्ही परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही कसोटीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून. कारण सत्याविरुद्ध आम्हास काही करता येत नाही तर सत्यासाठी करता येते. जेव्हा आम्ही अशक्त आहोत व तुम्ही शक्तिमान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो व याबद्दल प्रार्थनाही करतो अशी की तुमची पूर्णता व्हावी. यामुळे मी जवळ नसता हे लिहितो यासाठी की प्रभूने जो अधिकार उभारण्यासाठी मला दिला पाडण्यासाठी नव्हे त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणा चालवू नये. समाप्ती. समाप्ती. बंधुजन हो, इतकेच आता म्हणतो तुमचे कल्याण असो. तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एक चित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा परमेश्वर तुम्हासह राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकास सलाम करा. सर्व पवित्रजन तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.